मूवीची सुरुवात होते तेव्हा आपण पाहतो की एक मोठं हिरे दागिन्यांचं प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे. तिथे महागड्या दागिन्यांचा आणि हिऱ्यांचा संच ठेवलेला असतो आणि सुरक्षा व्यवस्था खूप कडक असते. सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असते जेणेकरून काही गडबड होऊ नये. अचानक एक माणूस पोलिसांना खबर देतो की प्रदर्शनात चोरी होणार आहे. तो ही माहिती स्वतःच्या मर्जीने देत नसतो, तर त्याला कोणीतरी सांगितलं असतं. लगेच सायरन वाजवला जातो. प्रदर्शनाला आलेल्या सगळ्या लोकांना एका जागी गोळा केलं जातं. चोर सफाई कर्मचारी बनून आलेले असतात. यानंतर पोलीस आणि चोर यांच्यात गोळीबार सुरू होतो, ज्यामध्ये सगळे चोर मारले जातात. मग सगळे बाहेर पडतात आणि कामिनी आणि मंगेश पाहतात की त्यांचे 5 हिरे चोरी झालेले आहेत, ज्यांची किंमत सुमारे 50 ते 60 कोटी रुपये आहे. पोलीस सगळ्यांना तिथे थांबवून ठेवतात. कामिनी आणि मंगेश हे दोघं डिवाइन ज्वेलरीसाठी काम करत असतात आणि त्यांनी प्रदर्शनात स्टॉल लावलेला असतो. जेव्हा गडबड सुरू झाली तेव्हा सगळ्यात शेवटी हॉलमधून बाहेर पडणारे हे दोघंच असतात. त्यावेळी तिथे येतो स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जसविंदर, ज्याचा 100% रेकॉर्ड असतो खऱ्या गुन्हेगाराला ओळखण्याचा. चोरांनी आधी सीसीटीव्ही बंद करून ठेवलेले असते, त्यामुळे काही रेकॉर्ड झालेले नसते. जसविंदर त्या लोकांना वेगळं करतो जे हिऱ्यांच्या जवळ उभे होते आणि बाकी सगळ्यांना सोडून देतो. त्याला तिघांवर संशय असतो. कामिनी, मंगेश जे सगळ्यात शेवटी बाहेर पडले होते, आणि सिकंदर जो एक कम्प्युटर तज्ज्ञ असतो. जसविंदरला तो खूप घाबरलेला वाटतो. विचारल्यावर सिकंदर सांगतो की त्याची आई आजारी आहे आणि त्याला तिच्या जवळ जायचे आहे. जसविंदरचे इन्स्टिंक्ट कधीच चुकीचे ठरत नाही. ज्याच्यावर त्याचा संशय असतो तो नेहमी दोषी निघतो. त्यामुळे त्याला वाटतं की या तिघांपैकी एकाने चोरी केली आहे, किंवा दोघांनी मिळून चोरी केली आहे, किंवा ही तिघही चोरीत सहभागी असू शकतात. जसविंदर त्या तिघांना अटक करतो. कामिनीला एक लहान मुलगा आणि एक लहान बहीण होती. तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झालेला असतो. सिकंदर वारंवार सांगत असतो की त्याने चोरी केली नाही, पण जसविंदरला वाटत असते की तो नाटक करत आहे. त्यामुळे सिकंदर त्याला म्हणतो, ज्या दिवशी तुला जाणवेल की तू चुकीच्या माणसाला पकडला आहेस, त्या दिवशी तू मर्दासारखा माझ्या डोळ्यात डोळे घालून माफी मागशील. यावर जसविंदर हसतो आणि त्याला मारहाण करायला सुरुवात करतो की त्याने आपल्याला सांगावे की हिरे कुठे आहेत. कथा 15 वर्ष पुढे जाते, जिथं आपण पाहतो की जसविंदर आता पूर्णतः दारूच्या आहारी गेला आहे आणि आपल्या कामाबद्दल पूर्णपणे बेफिकर झाला आहे. यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते. त्याचं वैवाहिक जीवन देखील उद्ध्वस्त झालं असल्याने त्याचा घटस्फोटही होतो. जसविंदर सिकंदरला फोन करतो. तो आता दुबईला स्थलांतरित झालेला असतो आणि त्याला म्हणतो, तू बरोबर होतास आणि माझी इन्स्टिंक्ट चुकीची होती. तू चोरी केली नव्हती. मी तुझी माफी मागतो. सिकंदर म्हणतो, असं नाही, तुला समोरून माफी मागावी लागेल. मी मुंबईला माझ्या कुटुंबाकडे येत आहे, भेटून बोलू. कथा 15 वर्षापूर्वी जाते, जिथं आपण पाहतो की चोरीचा खटला न्यायालयात पोहोचतो. बचाव पक्ष म्हणतो की या तिघांचा चोरीशी काही संबंध नाही. मात्र अभियोग पक्ष सांगतो की तिघांना रिमांडवर घ्यावं लागेल, कारण हिरे गिळले गेले असतील, म्हणून तिघांची एक्सरे तपासणी करावी लागेल. न्यायाधीश 7 दिवसांची रिमांड मंजूर करतात. तिघांची एक्सरे तपासणी केली जाते, पण काहीच सापडत नाही. मग तो माणूस सापडतो ज्याने चोरीची माहिती पोलिसांना दिली होती. त्याचं नाव अनूप असतं. तो सांगतो की मला फोन आला होता की माझ्या मुलीचं अपहरण झालं आहे आणि जसं सांगितलं जातंय तसं करायला सांगितलं. माझ्या खिशात एक चिठ्ठी मिळाली, त्यावर लिहिलं होतं आणि मी फक्त तेच सांगितलं. नंतर कळलं की माझ्या मुलीचं अपहरण झालेलं नाही, तर त्यांनी माझ्याशी खेळ केला. कामिनी आणि सिकंदर यांच्यावर अधिक संशय होता. त्यामुळं दोघांना खूप टॉर्चर केलं जातं की त्यांनी सांगावं की हिरे कुठे आहेत. मात्र ते वारंवार तेच बोलतात की त्यांनी चोरी केली नाही. जसविंदरकडे ठोस पुरावा नसतो, त्यामुळे पुढील रिमांड मिळत नाही आणि तिघांनाही जामीन मिळतो. आपण पाहतो की सिकंदरची प्रिया नावाची एक मैत्रीण आहे, जी एक नर्स असते आणि सिकंदरला पसंत करते, पण सिकंदर तिला पसंत करत नाही. जामीन मिळाल्यानंतर सिकंदरला काम मिळणं बंद होतं. जिथे जाईल तिथे लोक त्याला चोर म्हणून हाकलून लावत असतात. पैसे कमावणं त्याच्यासाठी कठीण झालेलं असतं. घरमालक देखील त्याला त्रास देत असतो की 2 महिन्याचं भाडं दिलं नाही तर घर रिकामं कर. सर्व बाजूंनी सिकंदरला संकटाने घेरलं असतं. त्याच्याकडे इतके पैसेही नसतात की तो वकिलाला फी देऊ शकेल. त्याची ही अवस्था पाहून कामिनी वकिलांची फी भरते. सिकंदरला तिचं हे वागणं खूप आवडतं,
कारण गरज पडल्यावर तिनं त्याला मदत केली होती. यानंतर त्यांचं बोलणं सुरू होतं आणि मग हळूहळू त्यांच्यात प्रेमाची फुलं उमलू लागतात. सिकंदरला बांधकाम साईटवर JCB चालवायचं काम मिळतं. त्याच दरम्यान त्याच्या आईची डेथ होते. त्यामुळे तो कामिनीसोबत लग्न करून तिच्यासोबत राहू लागतो. तो तिच्या मुलांना आणि बहिणीला स्वीकारतो. सध्या सिकंदर मुंबईत परततो, पण घरी जाण्याऐवजी थेट जसविंदरकडे जातो त्याची माफी ऐकण्यासाठी. जसविंदर म्हणतो, माफी तर मी मागेन, पण तुला हे माहिती नाही की मी तुझ्यासोबत काय काय केलं, तर माफी अपुरी राहील. सिकंदर म्हणतो की मला माहिती आहे की माझी नोकरी तुमच्यामुळे गेली, माझं काम थांबलं, मला घर सोडावं लागलं, हे शहर सोडावं लागलं आणि 15 वर्ष या देशाबाहेर राहावं लागलं तुमच्यामुळं. जसविंदर म्हणतो, तुला काहीच माहिती नाही, इकडून गेल्यावर तुझ्यासोबत काय घडलं ते सांग, मग मी तुला सांगतो की तुला किती माहिती आहे. कथा मागे जाते, जिथं आपण पाहतो की त्यांना तारखांवर तारखा मिळत होत्या, पण केस संपतच नव्हती. सिकंदरचा मित्र म्हणतो, माझ्या मामाची आग्र्यात काचेची फॅक्टरी आहे, तू तिथं काम कर आणि नवीन आयुष्य सुरू कर. सिकंदर ते मान्य करतो आणि आपल्या कुटुंबासोबत तिथं जातो, मन लावून काम करतो आणि 2 वर्ष आनंदात घालवतो. पण मग मंगेशचा फोन येतो की तुझ्या नावावर वॉरंट निघालाय, पोलीस म्हणतायत की तू फरार आहे, तुम्हाला इथं यावं लागेल, नाहीतर अडचण होईल. इतकी वर्ष केस चालूनही पोलिसांकडे तिघांविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता, त्यामुळे तिघांना निर्दोष मुक्त करण्यात येतं. ते आता मोकळ्या मनाने आयुष्य जगू लागतात. सिकंदर आनंदाने घरी कामिनीला बातमी द्यायला जातो, पण पाहतो की तिची तब्येत खूप खराब झाली आहे. तपासणी केल्यानंतर कळतं की तिच्या फुफ्फुसात पाणी भरलं आहे, त्यामुळे तिला उपचारासाठी ऍडमिट करावं लागतं. कामिनीला ऍडमिट करून सिकंदर घरी जातो, तर कळतं की मामाने त्याच्या मुलांना बाहेर काढलं आहे. विचारल्यावर तो म्हणतो, तू चोर आहेस, त्यामुळं घरातून निघून जा. नोकरी सोडून मुलांना धर्मशाळेत ठेवून उरलेले पैसे घेऊन सिकंदर हॉस्पिटलला जात असतो, पण वाटेत काही गुंड येऊन त्याला लुटतात आणि त्याचा फोनही फोडून टाकतात. पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात त्रासाचा काळ येतो, त्यामुळे यावेळी तो स्वतःला संपवण्याचा विचार करू लागतो. ब्रिजवरून पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असतो, पण अचानक मागून हॉर्न वाजवत गाडी जाते आणि सिकंदर भानावर येतो की तो चुकीचं काहीतरी करत आहे. आपल्याला कळतं की आतापर्यंत सिकंदर सोबत जे वाईट घडत होतं ते सगळं जसविंदरच करत होता. सिकंदर एका मंदिरातून थोडे पैसे चोरतो आणि आपल्या मित्राला कॉल करतो. त्याचा मित्र त्याला मदत करत दुबईत नोकरी मिळवून देतो. कमाई सुरू झाल्यावर सिकंदर कामिनीच्या उपचारासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करू लागतो. सध्याच्या काळात जसविंदर सांगतो, माझा माणूस दुबईत तुझ्यावर नजर ठेवून होता, तो म्हणतो तबस्सुम बद्दल सांग. आणि सिकंदर सांगतो, दुबईला पोहोचल्यावर 4 वर्षांनी मी एका दुसऱ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर झालो. तिथे माझी भेट तबस्सुमशी झाली, जी माझ्याच ऑफिसमध्ये काम करत होती. ती पण मुंबईची होती. मग आमची मैत्री झाली. तिचा प्रियकर बँगलोरला होता आणि मी विवाहित आहे हे आम्हाला माहीत होतं, तरी सुद्धा आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचं. एके दिवशी आम्ही दोघं कुठेतरी जात होतो, तेव्हा एक माणूस आला जो तबस्सुमला आधीपासून ओळखत होता. तिथे कळालं की तबस्सुम आधी बार डान्सर होती. सिकंदरला वाटू लागतं की जसविंदरने तिला माझ्या मागे पाठवलं आहे, पण तबस्सुम म्हणते, हो मी बार डान्सर होते, पण ती जगण्याची पद्धत मला नको होती, म्हणून मी निर्णय घेतला की माझं आयुष्य मला बदलायचंय. छोटे मोठे काम करत इथपर्यंत पोहोचले आणि आता चांगलं आयुष्य जगते. हीच माझी गोष्ट आहे, बाकी मला जसविंदर बद्दल काहीच माहिती नाही. जसविंदरने सिकंदरला इतकं टॉर्चर केलं होतं की त्याला काहीही झालं तरी वाटायचं की हे जसविंदरचंच कारस्थान आहे. मुंबईला परत येताना सिकंदर तबस्सुमला भेटतो आणि तिची माफी मागून तिला एक लिफाफा देतो. आता जसविंदर म्हणतो, इथं कामिनी आणि तिथे तबस्सुम आणि इथे बघा आम्हाला एकही नीट सांभाळली गेली नाही. सिकंदर म्हणतो, तुमच्या हट्टीपणामुळं तुम्ही माझ्या मागे लागलात, मी काय करू शकलो असतो. जसविंदर स्वतःची चूक मान्य करून डोळ्यात डोळे घालून सिकंदरची माफी मागतो. 15 वर्षांनी आज पहिल्यांदाच सिकंदरला खरंच न्याय मिळाल्यासारखं वाटतं. तो इथून निघायला लागतो. जेव्हा जसविंदर सांगतो, माझं इन्स्टिंग इतकं चुकीचं नव्हतं, केस सुटल्यानंतर मी तुमच्या मागे माणसं लावली होती. आग्र्याला जाण्यासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते, पण एकदा कामिनीला ज्वेलरी शॉपमध्ये पाहिलं, तिथं कळालं की ती एक नग विकायला तिकडे आली होती. जसविंदर सांगतो की प्रदर्शनादरम्यान कामिनीने आपल्या नखात एक नग लपवला होता. मी तिला नग विकताना रंगेहात पकडलं. मला तुझ्यावर पूर्ण संशय आला होता, म्हणून मी तिला एक ऑफर दिली की माझ्यासाठी तू सिकंदरवर नजर ठेव, नाहीतर तुरुंगात जा. तिने पहिला पर्याय निवडला.
मी तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण केल्या, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होईल आणि तुम्हाला तुमचे हिरे विकून खर्च भागवावा लागेल. पण तसं झालं नाही. कामिनीला तुझ्यावर प्रेम होतं. ती नोकरी करून तुझ्या अडचणी दूर करू इच्छित होती, पण मी तिला कुठेही नोकरी मिळू दिली नाही. अचानक कामिनीने मला अपडेट देणं बंद केलं, पण मी हार मानली नाही. मी पुन्हा तुम्हाला आग्र्यात ट्रॅक केलं आणि वॉरंट जारी केले. जेव्हा तुम्ही या केसपासून निर्दोष सुटलात, तेव्हा मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. कामिनी आजारी पडणे, मामाने तुला नोकरी आणि घरातून बाहेर काढणे आणि नंतर तुम्हाला अडकवणे सगळं मीच केलं होतं. सिकंदर म्हणतो, तुम्ही मला जगू दिलं नाही. तर जसविंदर म्हणतो, तू मला मरू पण दिलं नाही. जेव्हा तू पुलावरून उडी मारायला निघाला होता, तेव्हा तो गाडीवाला मीच होतो ज्याने हॉर्न वाजवून तुला शुद्धीवर आणलं. सिकंदर जसविंदरला खेचून एक चपराक मारतो आणि सांगतो की त्याने त्याच्या आयुष्याची वाट लावली आहे. त्याला फार वाईट वाटतं की जिच्यावर त्याला प्रेम होतं ती त्याच्यावर हेरगिरी करत होती. सिकंदर आता कामिनीला भेटायला जातो. सिकंदर तिला सांगतो की मी आज जसवंदरला भेटलो आणि त्याने तुमच्याबद्दल मला सगळं काही सांगितलं. कामिनी म्हणते, मुलांच्या भवितव्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. सिकंदर म्हणतो, जे काही झालं ते झालं, पण आता आपण एकत्र राहू शकत नाही. आपले मार्ग वेगळे आहेत. कामिनी रडते, गयावया करते, पण सिकंदर तिचं काहीच ऐकत नाही आणि तिकडून निघून जातो. तो गावाकडे जातो जिथे प्रिया राहते, जिचं एक मोठं फार्म हाऊस असतं. प्रिया त्याला एका कुंडीजवळ नेते. ती कुंडी पाहून सिकंदर खूप आनंदित होतो. त्या कुंडीत ते लाल हिरे लपवलेले असतात. आपल्याला कळतं की अफरातफरीच्या वेळी सिकंदरने हे हिरे चोरले होते. तो कित्येक वर्षापासून इनोसंट असल्याचं नाटक करत होता. सिकंदर आनंदाने हिरे घेऊन परत जात असतो, पण त्याच्या मागे जसविंदर बसलेला असतो. तो त्याच्या कपाळावर बंदूक ठेवतो. जसविंदर ती कुंडी फोडून हिरे बाहेर काढतो, त्याच्याकडे ठेवतो आणि आपल्या पत्नीला फोन करून सांगतो की त्याचा अंदाज अगदी बरोबर होता. चोर सिकंदरच निघाला. पत्नी म्हणते, मी तर 15 वर्षापासून मान्य केलं होतं, पण तुला पूर्ण जगाला सिद्ध करायचं होतं, म्हणून तू या केसमध्येच गुंतून राहिलास. यामध्येच तू तुझी नोकरी आणि कुटुंबालाही गमावलं. जसविंदर सिकंदरला म्हणतो, मला कळाले की जोपर्यंत मी हार मानत नाही तोपर्यंत तूही हार मानणार नाही, म्हणून मी मागे हटलो. तुला समाधान मिळालं आणि तू पुन्हा हिरे घेण्यासाठी गेला. आता सांग, तू हे सर्व कसं केलं? सिकंदर सांगतो, माझे 10 क्लायंट होते ज्यांचं कम्प्युटर आणि ऑडिओ व्हिज्युअल उपकरण मला त्या प्रदर्शनात सेटअप करायचे होते. तिथल्या एका टीम मधल्या तुकारामने मला सांगितलं की त्याच्या मित्राचा कम्प्युटर बिघडला आहे आणि तो दुरुस्त करायचा आहे. मी त्या ठिकाणी गेलो आणि तिथला व्यक्ती पाहून मला जाणवलं की त्याला कम्प्युटरचं काही ज्ञान नाही. संगणक दुरुस्त करत असतानाच मला तिथे बंदुका दिसल्या आणि काही लोक सुद्धा. तसेच प्रदर्शनाचे बनावट पासेसही दिसल्या. दुसऱ्या दिवशी मेळ्यात मी तिथेच लाल बॅग पाहिली जी त्या घरात होती जिथे मी कम्प्युटर दुरुस्त करायला गेलो होतो. एका माणसाने ती बॅग ठेवली आणि नंतर तुकाराम ती घेऊन गेला. हे सर्व पाहून मला समजलं की हे लोक प्रदर्शनात लुटीची योजना आखत आहे. तुकारामचा पाठलाग करत मी त्यांच्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. सिकंदर दररोज अनुपला त्याच्या मुलीला शाळेसाठी रिक्षात बसवताना पाहायचा, म्हणून चोरी होणाऱ्या दिवशी त्याने हुशारीने अनुपच्या खिशात एक चिठ्ठी टाकली आणि नंतर त्याला कॉल करून घाबरवलं. अनुपने लगेचच पोलिसांना फोन करून चोरीबाबत कळवलं, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि सगळे चोर मारले गेले. या गडबडीत सिकंदरने चोरी केली. चोर मारले गेल्यावर सरकारी रुग्णालयाची अँब्युलन्स आली आणि डेड बॉडी उचलल्या गेल्या. त्या रुग्णालयात प्रिया काम करत होती. संधी पाहून सिकंदरने तिला हिरे दिले. प्रियाला सिकंदरवर प्रेम होतं. प्रेम आणि मैत्रीच्या नात्यामुळे तिने त्याला मदत केली आणि आजपर्यंत हिरे लपून ठेवले. जसविंदर म्हणतो, तुला आधीपासून माहिती होतं की कामिनी माझ्यासाठी काम करते? सिकंदर उत्तर देतो, ज्या रात्री तुम्ही पुलावर येऊन हॉर्न वाजवला होता तेव्हापासून मला समजलं होतं की माझ्यासोबत जे घडत आहे ते सगळं तुम्ही करत आहात. जसविंदर म्हणतो, काय मिळालं एवढं सगळं करून? हिरे तर माझ्याकडे आहेत आणि तू इथे खाईच्या काठावर रेलिंगला बांधून पडला आहेस. तू विचारतो, तसं त्या पॅकेटमध्ये काय होतं जे तू तबस्सुमला दिलं होतंस? सिकंदर सांगतो, ते स्वित्झर्लंडला जाण्याचं तिकीट होतं. म्हणजे सिकंदरने आधीच ठरवलं होतं की तू कामिनीला सोडून तबस्सुम सोबत सेटल होणार आहे. सिकंदर पुढे बोलतो, तुझं आयुष्यही सध्या फारच बिकट चाललंय, तर आपल्या दोघात एक डील करूया. जसविंदर म्हणतो, सांग काय डील आहे? आणि इथेच हा चित्रपट संपतो.